So we see the in this lecture we see the definitions of the solid dosage form. म्हणजे यामध्ये सॉलिड डोसेज फॉर्मचे जे एक्झाम्पल्स आहेत, क्लासिफिकेशन्स आहेत, त्यामध्ये जे पॉइंट्स येतात, पिल्स येतात, अजून जे डोसेज फॉर्म्स येतात, जे सॉलिड डोसेज फॉर्मचे एक्झाम्पल्स आहेत, त्याचे आपण डेफिनेशन बघणार आहोत. सो व्हॉट इज पिल्स? पिल्स म्हणजे काय? Pills are the small, round, solid dosage form containing one or more active ingredients. It's for the oral administration. म्हणजे काय आहे? स्मॉल असतात, राऊंड, स्मॉल आणि राऊंड शेप मध्ये असतात. सॉलिड डोसेज फॉर्म कंटेनिंग वन और मोर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. आणि हे काय? ओरली ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे ओरली आपण घेऊ शकतो. त्यात एक्झाम्पल काय आहे? फिनॉक्सॅलिन पिल. आता तुम्ही म्हणाल की पिल मध्ये टॅबलेट मध्ये काय डिफरन्स आहे? सेमच दिसतात ना. दिस इज द पिक्चर ऑफ द पिल्स. दिसतंय का? इमेज दिसते का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. पिल्स म्हणजे काय आणि टॅबलेट म्हणजे काय? टॅबलेट हा पिलचाच एक टाइप आहे. पिल्स हे सॉलिड डोसेज फॉर्म असतात, जे स्मॉल असतात आणि राऊंड शेप मध्ये असतात. आता टॅबलेट कशी असते? आपली फ्लॅट आणि रेक्टँग्युलर अशी शेप मध्ये असते, त्यामुळे त्याला टॅबलेट हे नाव पडलं. ठीक आहे. पण हा एक टॅबलेट ही एक पिलचाच एक टाइप आहे. दोन्हीत काही डिफरन्स नाही. टॅबलेट म्हणजे पिलचाच एक पॉइंट आहे, पार्ट आहे. फक्त टॅबलेटचा शेप असतो तो रेक्टँग्युलर असतो, फ्लॅट असतो, त्यामुळे त्याला टॅबलेट असं नाव पडलं. यामध्ये एक्झाम्पल आहे फिनॉक्सॅलिन पिल. ह्या डेफिनेशन ज्या आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातील 1-2 मार्क साठी, आणि विथ एक्झाम्पल सहित ते तुम्हाला लिहायचं आहे. So the next point is the lozenges. It is the semi-solid. It is the solid dosage form or the solid preparation that are intended to dissolve in mouth or pharynx. म्हणजे हे काय आहे? सॉलिड डोसेज फॉर्म आहे जे डिझॉल्व्ह होतं आपल्या माउथ मध्ये किंवा फॅरंक्स मध्ये. दे आर कंटेन one or more medicaments in a flavored and sweetened base and are the intended to treat local irritation or the infection of the mouth or pharynx. यामध्ये काय एक्झाम्पल आहे? स्ट्रेप्सिस. ठीक आहे. जे आपल्या लोकल माउथ मध्ये, आपल्या तोंडामध्ये किंवा आपल्या घशामध्ये जर एखादं इन्फेक्शन झालं असेल किंवा लोकल इरिटेशन होत असेल, जेव्हा आपल्याला कोल्ड व्हायचे असते किंवा सर्दी होत असते, तेव्हा आपल्या घशात खवखवतं, इरिटेशन होतं, इन्फेक्शन होतं, तेव्हा आपण काय घेतो? स्ट्रेप्सिस घेतो. का? तर त्याचं जे त्यामध्ये जे हे असतात मेडिसिन्स असतात, तर ते त्या लोकल एरियावरती त्याचं ऍक्शन दाखवतात. सो द स्ट्रेप्सिल इज द एक्झाम्पल ऑफ द lozenges. Is a solid dosage form that are intended to the dissolve in the mouth or pharynx, and it contain the one or more medicaments.
in a flavored and sweetened base. It is used for the treatment of the local irritation or the infection of the mouth or pharynx. ठीक है, समझलं है? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. डेफिनेशन हे काय सॉलिड डोसेस फॉर्म आहे जे डिझॉल्व्ह होतं माउथ मध्ये किंवा फॅरिंग्स मध्ये, जे आपल्या घशामध्ये, तर त्याच्यामध्ये एक किंवा जास्त मेडिसिन्स असतात, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात आणि त्याबरोबर ते काय असतं, फ्लेवरिंग एजंट पण असतात त्याच्यात आणि स्वीटनिंग एजंट पण असतात ना, का तर ते आपल्या माउथ मध्ये डिझॉल्व्ह होते, तर ते कडवट लागू नये. ठीक आहे, त्याची ओडर टेस्ट ही चांगली आहे, त्यासाठी त्याच्यात फ्लेवरिंग एजंट आणि स्वीटनिंग एजंट सुद्धा ऍड केलेले असतात. हे काय आहे, ह्याचं मेन यूज काय आहे, लोकल ट्रीटमेंट. ठीक आहे, माउथचे आणि जे फॅरंगचे, तोंडात आणि आपल्या घशाला जे इरिटेशन्स किंवा जे इन्फेक्शन होतात त्याच्यासाठी हे आहे. समजलं? हे असं दिसतं. इमेज ऑफ द लॉजेंजेस अँड द स्टेप्सिल. स्टेप्सिल मध्ये बघा, ऑरेंज विथ विटॅमिन सी. ऑरेंज हे फ्लेवरिंग एजंट आहे आणि विटॅमिन सी त्याचा मेन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. बरोबर आहे. जिंजर असते, ऑरेंज असतं, वेगवेगळे फ्लेवरिंग एजंट असतात, स्वीटनिंग एजंट्स असतात. बरोबर आहे ना? स्ट्रिप्सिल घेतली असेल ना? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, हे समजलं? Oh, ma'am. हो मॅम. मला हे डेफिनेशन्स एक्झाम मध्ये विचारले जातील, तर विथ एक्झाम्पल डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल, कमीत कमी एक तरी एक्झाम्पल तुम्ही लिहायचंय. ठीक आहे. नेक्स्ट इज द pastilles. They are solid medicament preparation, medicated preparation. म्हणजे it is also the solid dosage form which is intended to the dissolve slowly in the mouth, similar to the lozenges and patches. म्हणजे हे काय आहे, सेम आहे. आपण जे आधीची डेफिनेशन बघितली ते सेम आहे, ह्याचं आणि त्याचं सेमच आहे. फक्त ह्यात काय आहे, ते लॉजेंजेस आहे ते मोल्ड करतो आपण, त्यालाच पेस्टिल्स म्हणतात. ठीक आहे. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. हा, स्क्रीन दिसत नाहीये. सगळ्यांना दिसते का स्क्रीन? हा Yes, मॅम ma'am. आता दिसते. Yes, ma'am. Yes, ma'am. हो मॅम दिसते आता. दिसते का? येस मॅम. ठीक आहे. तर हे आपण लॉजेंजेस बघितले, ह्यालाच मोल्ड केल्यानंतर काय होतं, पेस्टिल्स तयार होतात. आणि त्याची डेफिनेशन काय आहे, तर द सॉलिड मेडिकेटेड प्रिपरेशन ऑर इज अ solid dosage form which is intended to the dissolve slowly in mouth, is similar to the lozenges and the patches. Next is the molded lozenges. These are the molded lozenges are sometimes referred as the pastilles. Pastilles are the softer than the lozenges. म्हणजे ह्यात काय असतं, ग्लिसरीन असते. ठीक आहे, लॉजेंजेस असे टफ असतात, पण त्याच्यापेक्षा पेस्टिल्स हे सॉफ्टर असतात. आपण स्ट्रेप्सिलचे तुम्ही स्ट्रेप्सिल घेतलं असेल तर त्याचं कसं असं कठीण अशी टॅबलेट असते ना, कठीण अशी त्याची हार्ड असते ती. ठीक आहे, स्ट्रेप्सिल. आणि पेस्टिल्स असतात ते सॉफ्ट असतात, त्याच्यापेक्षा सॉफ्ट असतात जरा. ठीक आहे, एक्झाम्पल त्याच्यात काय आहे, मेंथॉल पेस्टिल्स. हे सिमिलरच आहे, त्याची डेफिनेशन सेम लिहिलं तर चालते, फक्त इट इज अ मोल्डेड लॉजेंजेस आर द समटाइम रेफर ॲज अ पेस्टिल्स. फक्त त्याला मोल्ड केलेला आहे, त्याला पेस्टिल्स. आणि हे सॉफ्टर असतात, हे इम्पॉर्टंट आहे. इज द सॉफ्टर दॅन द लॉजेंजेस. ठीक आहे, एक्झाम्पल आहे मेंथॉल पेस्टिल. समजली डेफिनेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट घेऊया आपण crotches. These are the compressed
lozenges are often refers to the process. म्हणजे त्याला मोल्ड जे तुम्ही एकच डेफिनेशन केली लॉजेंजेसची आणि त्याला मोल्ड केलं का काय झालं पेस्टिल झालं लॉजेंजेसला आणि त्याला कॉम्प्रेस केलं का प्रोसेस झालं. ठीक आहे. इट कंटेनिंग द फ्लेवरिंग अँड द स्वीटनिंग एजंट. त्याच्या प्रोसेस मध्ये काय आहे फ्लेवरिंग आणि स्वीटनिंग एजंट पण ऍड केलेला आहे. एक्झाम्पल आहे ते टॅडालाफिल प्रोसेस. हे टॅडालाफिल प्रोसेसचे हे इमेजेस आहेत असं दिसतंय. समजलं का हे? Yes, ma'am. Next is the catechets. Catechets are the solid unit dosage form of the medicament in which the drugs is enclosed in the tasteless sheet made by the during the mixture of the rice flour and the water between two hot polished revolving cylinder. Water is evaporated and the sheets of the wafer formed is the known as the catchet. ठीक आहे. हे कॅचेट मध्ये काय आहे एक सॉलिड युनिट डोसेस फॉर्म आहे आणि ह्यामध्ये काय आहे की जे ड्रग आहे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तो इनक्लोज म्हणजे पॅक केला जातो कशा टेस्टलेट शीट मध्ये. ठीक आहे. टेस्टलेट शीट असते म्हणजे त्याला कोणतीच टेस्ट नसती अशा टेस्टलेस शीट मध्ये ते ड्रग पॅक केलेला जातो बाय द पुरिंग द मिक्सचर ऑफ द राईस. आता ते शीट कसं तयार जे टेस्टली शीट असतं ते कसं तयार केलं जातं तर राईसचं जे हे असतं फ्लोअर म्हणजे वरचं जे पापुंद्रा असतो तो आणि वॉटर हे मिक्स केलं जातं बिटवीन द टू हॉट पॉलिश्ड अँड रिव्हॉल्विंग सिलेंडर. ह्या सिलेंडर मध्ये मिक्स केलं जातं. त्यानंतर काय केलं जातं ते तर ते पाणी जे आहे ते वाफेद्वारे निघून जातं. ठीक आहे. निघून गेल्यानंतर जो खाली तयार राहतं वाफ वॉटर जे आहे त्या वॉटरचं वाफ होऊन वेपर होऊन ते उडून जातं इव्हॅपोरेटेड होतं ते वॉटर आणि जे खाली जे राहतं त्या राईसचं जे शीट तयार होतं त्याला काय म्हणतात कॅचेस. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय आहे राईस घ्यायचं राईसचं फ्लोअर घ्यायचं त्यामध्ये वॉटर मिक्स करायचं आणि ते एका सिलेंडर मध्ये हे करायचं सिलेंडर मध्ये मिक्स करायचं आणि त्याला हीट द्यायची. ते हीट दिल्यानंतर काय होतं की जे वॉटर आहे ते इव्हॅपोरेट होऊन जातं पण जे खाली जे राहतं जे शीट तयार होतं खाली जे राहून त्या राईसचं जे शीट तयार होतं ते टेस्टलेस असतं आणि त्या टेस्टलेस शीट मध्ये काय केलं जातं हे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट पॅक केलं जातं. तर असे जे मेडिसिन तयार होतात त्याला काय म्हणतात कॅचेट. ठीक आहे. हे मोस्टली कोण यूज करत नाही त्यामुळे हे कुणाला माहित नाही काय कारण ते टेस्टलेस असतं. बरोबर आहे का? समजलं मॅम का? येस मॅम एक्झाम्पल काय आहे का? ह्याचं एक्झाम्पल का? हो मॅम. Sodium ammonium salicylate catches. याचं एक्झाम्पल असं काही स्पेसिफिक बुक मध्ये किंवा त्याच्यात दिलेलं नाही
एक आहे सोडियम अमिनो सॅलिसिलेट सॅलिसिलेट आणि मॅडम सोडियम अमिनो सॅलिसिलेट दिसतंय का? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द कॅचेट सोडियम अमिनो सॅलिसिलेट कॅचेट. ओके. कॅचेट्स म्हणजे काय समजलं का? हे सॉलिड युनिट डोसेस फॉर्म आहे in which the drug is enclosed in the tasteless sheet, and this tasteless sheet is prepared by the mixture of the rice flour and water, which is poured into the hot, polished and revolving cylinder, in which the water is evaporated and the sheet of the vapor is formed. It's called as a Gadgets. catchet. And the example is the sodium amino salicylate catchets. Okay. This is the image of the catchets. Yes, sir. Definition समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. First is pill, lozenges, pastilles, pouches, catchets. Okay. हे समजलं का सगळ्यांना? 4 Yes, डेफिनेशन. Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट आहे तो त्या डेफिनेशन बरोबर आपला सॉलिड डोसेस फॉर्म कंप्लीट झाला. नेक्स्ट पॉइंट आहे तो लिक्विड डोसेस फॉर्म. लिक्विड डोसेस फॉर्म म्हणजे काय? कसं असतं लिक्विड डोसेस फॉर्म? Syrups, cup syrups. Syrups. म्हणजे ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं ना? Yes, Yes, ma'am. हा. इट इज classified into the two types, monophasic and diphasic. diphasic. So what is monophasic and biphasic? Monophasic means it consists with the single phase, either aqueous or non-aqueous. Monophasic मध्ये एकच फेज असते, एक तर ते aqueous असते किंवा नॉन aqueous असते. ओके. आणि biphasic मध्ये it consists with the with both phases, aqueous and non-aqueous. ठीक आहे. मोनोफेजिक मध्ये एक सिंगल फेज असते, aqueous और non-aqueous. आणि बायोफेजिक मध्ये 2 फेजेस असतात, दोन्ही असतात aqueous आणि non-aqueous. त्यामुळे बायोफेजिक म्हणतात, कारण ते दोन्ही मिक्स होत नाहीत. aqueous आणि non-aqueous मिक्स होतं का? No. No, ma'am. तेल आणि पाणी मिक्स होतं का? No. नाही. जेव्हा आपण तेल आणि पाणी जेव्हा एक ग्लास मध्ये घेतो तेव्हा ते तेल वर असतं आणि खाली पाणी असतं. त्यामध्ये काय दिसतं आपल्याला? बायफेजिक 2 फेज दिसतात ना. तर दिस इज बायफेजिक. आणि जेव्हा आपण शुगर वॉटर मध्ये मिक्स करतो, साखर पाण्यामध्ये घेतो, ते डिझॉल्व होते ना साखर आणि एकच फेज फॉर्म होतं, ते मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म. ठीक आहे. समजलं का मोनोफेजिक म्हणजे काय आणि बायफेजिक म्हणजे काय? त्याच्या नावामध्येच आहे. मोनोफेजिक म्हणजे एक फेज, कोणती तरी एक फेज, एक तर aqueous किंवा नॉन aqueous. आणि बायोफेजिक म्हणजे 2 फेज असतात, दोन्ही असणार त्यात, aqueous आणि नॉन aqueous.
नेक्स्ट पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ लिक्विड. क्लासिफिकेशन ऑफ द मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म. मोनोफेजिकचं क्लासिफिकेशन आहे तर एक्सटर्नल आणि इंटरनल. ठीक आहे, एक्सटर्नल यूज साठी आणि इंटरनल यूज साठी त्याच्यावरून म्हणजे कुठे यूज करायचं ह्याच्यावरून त्याचे 2 क्लास पडलेले आहेत. ठीक आहे, जे एक्सटर्नल आहे त्याचं 3 नंतर अजून क्लास पास झालेला आहे. लिक्विड्स युज्ड इन माउथ, लिक्विड अप्लाइड टू द स्किन अँड लिक्विड इन्स्टेड इनटू द बॉडी कॅव्हिटीज. ठीक आहे, मोनोफेजिक मध्ये 2 मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म क्लासिफाय होतं 2 पार्ट मध्ये, एक्सटर्नल आणि इंटरनल. ठीक आहे, एक्सटर्नल मध्ये नंतर अजून क्लासिफाय होतं त्याचं 3 पार्ट मध्ये. इट इज युज्ड इन माउथ. फर्स्ट माउथ मध्ये जे लिक्विड यूज केले जातं ते. सेकंड आहे अप्लाय टू द स्किन, स्किन वर जे अप्लाय केले जातं ते. त्यानंतर थर्ड आहे ते इन्स्टॉल इनटू द बॉडी कॅव्हिटी, ज्या बॉडीला आपल्या कॅव्हिटी आहे म्हणजे डोळे असेल किंवा कान असेल, नाक असेल. ठीक आहे, तर ह्या कॅव्हिटी मध्ये जे लिक्विड आपण यूज करतो ह्याच्यावरून त्याचे क्लासिफिकेशन झालेलं आहे. फर्स्ट लिक्विड यूज इन माउथ. त्याचे एक्झाम्पल काय आहेत? गार्गिल्स, माउथ वॉशेस अँड थ्रोट पेंट्स. ते म्हणजे माउथ मध्ये माउथच्या ट्रीटमेंट साठी किंवा माउथच्या क्लिनिंग साठी असेल किंवा त्याचं ट्रीटमेंट असेल, काही इरिटेशन असतील त्याच्या डोसेस फॉर्म मध्ये. त्याचे एक्झाम्पल काय आहे? गार्गिल्स, माउथ वॉशर्स अँड द थ्रोट पेंट्स. ठीक आहे, त्यानंतर स्किन वर जे अप्लाय केलं जातं ते लोशन, लिनिमेंट्स. देन आहे ते नेक्स्ट इज द कोलिंट्स अँड द पेंट्स. ठीक आहे, स्किन वर अप्लाय केलं जातं ते. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी मध्ये कोणकोणते आय ड्रॉप्स असतील, एअर ड्रॉप्स असतील, नेसल ड्रॉप्स असतील, त्यानंतर इनिमस असतील, टाउचेस असतील. हे कशात येतं? बॉडी कॅव्हिटी यामध्ये येते. ह्याचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, त्यानंतर इंटरनल यूज साठी काय आपण जे इंटरनल घेतो, जे आपण ओरली घेतो किंवा आपल्या बॉडीच्या आत घेतो त्याला काय म्हणतात? इंटरनल. ठीक आहे, एक्सटर्नल म्हणजे वरून अप्लाय करतो ते. इंटरनल म्हणजे आपल्या माउथ द्वारे घेतो ते. त्यामध्ये एक्झाम्पल काय आहे? सिरप, पिक्चर, त्यानंतर लिक्थर्स आणि ब्लंटर्स. हे आहे मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म. मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये 2 पार्ट आहे. त्याचे क्लासिफिकेशन आहे एक्सटर्नल, इंटरनल. एक्सटर्नल मध्ये नंतर ते अजून 3 पार्ट मध्ये क्लासिफाय होतं. माउथ मध्ये यूज होणार, स्किन वर अप्लाय होणार आणि बॉडी कॅव्हिटी मध्ये इन्सर्ट केलं जाणार. त्यामध्ये माउथ मध्ये एक्झाम्पल्स त्याचे आहेत गार्गिल्स, माउथ वॉशेस अँड थ्रोट पेंट्स. स्किन वर अप्लाय होतं ते लोशन्स. ठीक आहे, लिनिमेंट्स. आणि जे बॉडी कॅव्हिटी मध्ये आहे ते आय ड्रॉप्स, एअर ड्रॉप्स, नेझल ड्रॉप्स मोस्टली यूज करतात. इंटरनल मध्ये सिरप, लिक्विड. ठीक आहे, हे समजलं का? मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म चं क्लासिफिकेशन. Yes, ma'am. Yes, आपण ma'am. जेव्हा डोसेस फॉर्मचं क्लासिफिकेशन बघितलं त्यामध्ये हे पूर्ण आलेलं आहे. ठीक आहे, आता फक्त त्यात एक पार्ट बघतो लिक्विड मधील मोनोफेजिक डोसेस फॉर्म. Second is the classification of the biphasic liquid dosage form. Is classified into the only 2 part, suspension and emulsion.
Then next point is the advantages of liquid dosage form. काय असतील advantages? Any idea? आपण सॉलिड डोसेस फॉर्म बघितले, त्यामध्ये टॅबलेट कॅप्सूल हे बघितले. त्याच्यानुसार किंवा आपण जे रेग्युलर यूज करतो लिक्विड डोसेस फॉर्म तुम्ही आतापर्यंत कधी यूज केले असतीलच, तर त्याचे आपल्याला काय फायदे आहेत, त्याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत? Easy to solve. Easy for administration. Easy to swallow. Faster in action. ओके. More अजून flexibility in dose adjustment. चिल्ड्रन अँड एज ग्रुपला अडल्टला सुटेबल आहे. ओके गुड. अजून ट्राय करा. Suitable for unconscious patients. नॉट अनकॉन्शियस पेशंट. ओके. अजून बॉयज मध्ये कोणाला येते का आन्सर? काय असतील ऍडव्हान्टेजेस ऑफ लिक्विड डोसेस फॉर्म? Simple and fast to formulate. फॉर्म्युलेट. हाँ. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत ऍडव्हान्टेजेस ऑफ लिक्विड डोसेस फॉर्म. It is very useful for those patients who have difficulties in the swallowing the tablets or the capsule. ठीक आहे. ज्यांना टॅबलेट कॅप्सूल सॉल्विंग करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय, अशा पेशंट साठी लिक्विड डोसेस फॉर्म हे युजफुल असतात. बरोबर आहे. Next is the rate of absorption of liquid dosage form is so faster than the solid dosage form. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सॉलिड डोसेज फॉर्म पेक्षा लिक्विड डोसेज फॉर्मचा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन जो आहे आपल्या बॉडी मध्ये तो फास्टर असतो. ठीक आहे. सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये काय होतं की त्याचं रेट ऑफ म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं किंवा त्याचं रेट ऑफ रिलीज असतं ते स्लो असतं, त्यामुळे त्याचा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन पण स्लोच असतो. पण लिक्विड मध्ये तसं नसतं. ठीक आहे. तर त्याचा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन लिक्विड डोसेजचा फास्ट असतो दॅन द सॉलिड डोसेज फॉर्म. इज द सेकंड ऍडव्हान्टेजेस. देन नेक्स्ट थर्ड इज दे आर अट्रॅक्टिव्ह इन अपीअरन्स. ते अट्रॅक्टिव्ह असतं ना, कलरफुल असतं, स्मेल ओडर छान असतं. ठीक आहे. आणि ते अट्रॅक्टिव्ह बॉटल मध्ये पॅकिंग केलेलं असतं. ठीक आहे. चिल्ड्रन मध्ये ते अट्रॅक्टिव्ह असतं. सो आणि त्याचे फ्लेवरिंग एजंट पण ऑरेंज, चॉकलेट, मोस्ट चॉकलेट, ऑरेंज असे दिलेले असतात. ठीक आहे. सो दे आर अट्रॅक्टिव्ह इन अपीअरन्सेस. द ड्रग्स विथ बिटर अँड अनप्लेझंट टेस्ट can be given in the sweetened, colored and flavored vehicle. ठीक आहे. आता सांगितल्याप्रमाणे जसं बिटर टेस्ट मध्ये हे असतं, अनप्लेझंट टेस्ट मध्ये असतं, तर अशा त्याला स्वीटनिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट, कलरिंग एजंट त्यात ऍड करून ते जे बिटर आणि अनप्लेझंट टेस्ट आहे त्याची घालून ते अट्रॅक्टिव्ह केले जातात किंवा ते स्वीटनिंग केले जातात. ठीक आहे. हे एक त्याचं advantages are. Next is they are highly flexibility in dosing when compared to the solid dosage form. Okay, as per their age, their requirement of that patient, the dose of the liquid dosage form is
change. So it is a high flexibility. Okay. But in solid dosage form, their flexibility is low. का? कारण ते एकदाच कॉम्प्रेस करून टॅबलेट किंवा ते कॅप्सूल प्रिपेअर करून आलेले असते, तर त्यामध्ये आपल्याला त्याची जास्त करून त्याचे डोस चेंज करता येत नाही. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे, एक चमचा तुम्हाला कशी रिक्वायरमेंट आहे तुमच्या पेशंटची किंवा ते चिल्ड्रन असेल तर चिल्ड्रन साठी डोस वेगळा असतो, अडल्ट साठी वेगळा असतो. ठीक आहे. तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर त्याचा डोस वेगळा असतो. ठीक आहे. तर हायर फ्लेक्सिबिलिटी इन द डोसिंग when compared to is compared with the solid doses. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, इट इज अ मोर कम्फर्टेबल डोसेस फॉर्म फॉर द ऑल द एज ग्रुप्स. म्हणजे सगळ्याच एज ग्रुपच्या पेशंट साठी हे कम्फर्टेबल असं डोसेस फॉर्म आहे, कारण ह्याला सॉल्विंग करताना काहीही त्रास होत नाही. यंग असेल किंवा चिल्ड्रन असेल किंवा जे अडल्ट पर्सन पेशंट असतील त्यांच्या सगळ्यांच्या सोयीचं हे कम्फर्टेबल असं हे डोसेस फॉर्म आहे. हा एक त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. तुम्हाला ऍडव्हान्टेजेस समजले का? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. हे रिपीट होतात ना ऍडव्हान्टेजेस. काही Yes, म्हणजे आता मध्ये प्रॉब्लेम त्याचे जे डिसएडव्हान्टेजेस आहेत ते ह्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. बरोबर आहे. काय Yes, काय ma'am. ऍडव्हान्टेजेस काय काय त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत ते लिक्विड डोसेस फॉर्मचे ऍडव्हान्टेजेस आहेत. समजलं? रिपीट तेच होतंय, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की याचे ऍडव्हान्टेजेस आहेत का डिसएडव्हान्टेजेस. कन्फ्युज होऊ नका. ऍडव्हान्टेजेस समजले का? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघायचा का? Disadvantages of liquid dosage form. First is the difficult to transport. ठीक आहे. ते लिक्विड असल्यामुळे त्याचं ट्रान्सपोर्ट हे डिफिकल्ट असतं व त्याला केअरफुली ते हँडल करायला लागतं ट्रान्सपोर्टिंगच्या वेळेस. ठीक आहे. हे एक त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. Second is the liquid dosage form may require the special storage facilities such as the antibiotic suspension. ठीक आहे. एक त्याला स्पेसिफिक स्टोरेज कंडिशन लागते. ते एअर मध्ये लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले नाहीत पाहिजे. ठीक आहे. त्याची स्टोरेज इन कूल पेअर त्याच्या टेबल वरती ते मेन्शन केलेलं असतं की स्टोर इन एअरटाइट क्लोज अंबर कलर बॉटल लाइट रेजिस्टन्स. ठीक आहे. it is a storing cool place, dry place. So the liquid dosage form is required the special storage facilities. Next is it is not stable compared to the solid dosage form. Stable नसतं. ठीक आहे. सॉलिड डोसेस फॉर्म पेक्षा हे स्टेबल नसतं. एक त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. Solution often provide the suitable media for the growth of the microorganism. जेव्हा तुमचे लिक्विड डोसेस फॉर्म आपण ओपन करतो, जेव्हा आपण पेशंटला ते देतो, तेव्हा ती बॉटल असते ती किती जास्त ml असते. ठीक आहे. आणि तुम्हाला ऍट अ टाइम एका वेळेस जेव्हा डोस घेत असतो तेव्हा आपण बॉटल ओपन करतो, त्यावेळेस जे आउटसाइड जे ऍटमॉस्फिअर मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते त्या लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये एंटर करून त्याची ग्रोथ होऊ शकते. ठीक आहे. तर त्याचं जे स्टोरेज म्हणजे त्याची एक्सपायरी डेट हे लवकरच असते लिक्विड डोसेस फॉर्मची, त्यामुळे स्टेबल नसतं. इट इज नॉट स्टेबल ऍज कम्पेअर्ड टू द सॉलिड डोसेस फॉर्म. जसे टॅबलेट्स कॅप्सूल्स असतात ते कसं होतं, त्याचा डोस एक टॅबलेट एका वेळेस घेतो, पण दुसऱ्या टॅबलेटला आपण ओपन करतो का? नाही.
जोपर्यंत ती ओपन होत नाही तोपर्यंत ते ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही. ठीक आहे. तसं लिक्विड डोसेस मध्ये नसतं. आपण ओपन करताना पूर्ण बॉटल ओपन करतो ना, तर तेव्हा काय होतं की आपण एक चमचा जर ते लिक्विड डोस मध्ये घेतला आणि ते बंद केलं, ठीक आहे, तर त्या वेळात जे बाहेरचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्या लिक्विड डोस मध्ये एंटर केलेले असतात. सो इट इज अ सुटेबल मीडिया टू द ग्रोथ ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी स्टेबल नसतं. ठीक आहे. इनॲक्युरेसी इन डोसिंग, ॲक्युरेट डोसिंग नसतं. ठीक आहे. लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये ॲक्युरेट डोस दिलेला असतो का? प्रत्येक पेशंटचा वेगळा असतो, किंवा 1 चमचा 2 चमचा जरी सांगितला तर प्रत्येकाच्या घरातील चमचा सेम असतो का? एकाच मापाचा असतो का अमाऊंटचा? त्याच्यात वेट सेम येतं का? नाही, तर ते डिफरंट असतं. तर ते त्याचं हे एक डिसएडव्हान्टेज आहे लिक्विड डोसेस फॉर्मचा. इट इज inaccuracy in dosing. The next point is difficult to the handle because they are bulky. ठीक आहे. लिक्विड असल्यामुळे ते वजन जास्त लागतं, ओझं लागतं. सो इट इज डिफिकल्ट टू द हँडल. बरोबर आहे ना? टॅबलेट आपण खिशात पण घालून आणू शकतो. बॉटल खिशात घालून आणा येते का? नाही, कारण ती जड असते. सो इट इज डिफिकल्ट टू हँडल बिकॉज दे आर बल्की. पर्यंत समजले का सगळ्यांना? Yes, आपण ma'am. काय बघितलं? सॉलिड डोसेस फॉर्म मधील 4 डेफिनेशन. ठीक आहे. त्यानंतर लिक्विड डोसेस फॉर्म म्हणजे काय, त्याचे 2 टाइप, मोनोफेजिक अँड बायफेजिक. त्यानंतर मोनोफेजिकचं क्लासिफिकेशन, बायफेजिकचं क्लासिफिकेशन. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ लिक्विड डोसेस फॉर्म आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ लिक्विड डोसेस फॉर्म. पर्यंत समजलंय तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे कुणाला? काय प्रॉब्लेम पण समजलं नाही? No, ma'am. हॅलो, Yes, ma'am. एखादा पॉइंट असा आहे का तुम्हाला समजलं नाही? No, ma'am. आतापर्यंत सगळं समजलंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. कन्फ्युज होऊ नका, स्टडी करा. त्यानुसार तुम्हाला जे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला जास्त जरी वाटत असेल तर ते सोपे आहेत, रिपीट झालेले आहेत ना. आणि तुम्ही हे आपल्या चालत आहे लाईफ, त्याच्यामध्ये आपण टॅबलेट कॅप्सूल हे घेतच असतो. आपल्याला जो त्रास होतो किंवा जे त्याच्यापासून ते हे होतं तेच आपले ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. बरोबर आहे ना? हो, ma'am. Yes, ma'am. समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. बॉयजला समजते का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. यश, तुम्ही रोल नंबर टाकला नाही का? हॅलो, Yes, ma'am. तुम्ही ह्याच कॉलेजचे स्टुडंट आहात ना? हाँ, ma'am. मी रोल नंबर नाही टाकला.
सॉरी मॅम ते राहिलंय ते सारखं मॅम प्रत्येक लेक्चरला टाकावं लागतो. ओके, तुम्हाला समजलंय का पॉइंट हा आज शिकवलेला येस हा मॅम. लेक्चरला? हा मॅम. लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये किती टाइप आहेत? 2 टाइप आहेत. हा सांगा. मोनोफेजिक अँड बायफेजिक. मोनोफेजिक म्हणजे काय असतं त्यात? सिंगल फेज आयदर दॅन ॲक्वियस ऑर नॉन ॲक्वियस. ओके. आणि बायफेजिक मध्ये? बोथ फेजेस ॲक्वियस अँड ओके, गुड. यातील कोणता पॉइंट रिपीट करायचा आहे का पुढचा पॉइंट घ्यायचा आहे? कोणता नो पॉइंट मॅम, रिपीट घ्या करायचा पुढचा आहे point. का? बोला मॅडम. नो मॅम. नो काय मॅम. म्हणताय? कोणता रिपीट करायचा नाही, पुढचा पॉइंट घ्या असं म्हणले. घेऊ देत का? ठीक आहे. मॅडम. नेक्स्ट पॉइंट इज द मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म. ठीक आहे. त्यामध्ये जे इंटरनली आपण घेतो माउथद्वारे त्यामधील डेफिनेशन आहेत. इंटरनली युज्ड मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म, त्याच्या डेफिनेशन्स आहेत. ठीक आहे. सिरप प्रॅक्टिकलला जे प्रेझेंट होते एक प्रॅक्टिकल झालंय ना आपलं सिरपचं? येस मॅम. हा, तर त्याला जे प्रेझेंट होते त्यांनी सिरपची डेफिनेशन सांगा. Ma'am, clean, sweet, viscous, nearly saturated solution of sugar. रिपीट करता का? अजून एकदा पाटील. Yes, ma'am. हा हा, रिपीट करा. Clear, sweet, viscous. Clear, sweet, viscous, nearly saturated solution of sugar. ऑफ शुगर और सुक्रोज. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज अ सिरप. ठीक आहे. आता जे प्रॅक्टिकलला नव्हते, सिरप म्हणजे काय? सिरप इज अ नियरली सॅच्युरेटेड aqueous solution of sugar or the sucrose. ठीक आहे. तुम्ही पाक बघितलाय का? Yes, ma'am. पाक आपण दिवाळीला जेव्हा लाडू करतो तेव्हा पाक तयार करतो ना, तो पाक म्हणजे सिरप. So it is a highly concentrated, nearly saturated aqueous solution of sugar in which the sucrose is used of 66.67% weight by weight according to the IP. IP नुसार सिंपल सिरप तयार करण्यासाठी एक 100 ml सिरप तयार करण्यासाठी 66.67 वेट बाय वेट एवढं सुक्रोज घ्यायचं. आणि अकॉर्डिंग टू द USP 85% वेट बाय व्हॉल्यूम एवढं शुगर घेऊन किंवा सुक्रोज घेऊन आपण हे सिंपल सिरप तयार करायचं आहे. नेक्स्ट इज द एलिक्झर.
Sorry. The next point is the elixir. Elixirs are the sweetened in nature hydroalcoholic means water and alcohol यामध्ये असतं means त्याला काय म्हणतात hydroalcoholic liquid for the oral use. हे एक स्वीट लिक्विड डोसेस फॉर्म आहे ज्यामध्ये वॉटर आणि अल्कोहोल म्हणजे हायड्रोअल्कोहोलिक इन नेचर असतं आणि हे ओरली यूज केलं जातं त्याला काय म्हणतात एलिक्झर. त्याच्यात काय असतं फ्लेवरिंग एजंट मिक्स असतात अट्रॅक्टिव्ह कलर्स एलिक्झर मध्ये असतात. दे आर मोर स्टेबल दॅन द अदर मिक्सचर्स. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ द एलिक्झर आहे तुम्हाला फक्त डेफिनेशन्स आहेत पण ठीक आहे तुम्ही हे रनिंग नोट्स मध्ये लिहू शकता. ठीक आहे. एलिक्झर हे क्लीन लिक्विड आहे. ओरल अल्कोहोलिक प्रिपरेशन contain the potents and the nauseous drugs which are patently flavored and the usually attractive color मध्ये असतात. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिक्झर फक्त तुमच्या माहितीसाठी सांगते. नॉन मेडिकेटेड एलिक्झर्स आणि मेडिकेटेड एलिक्झर्स. नॉन मेडिकेटेड म्हणजे ज्यामध्ये एपीआय नसतो. ठीक आहे. आणि मेडिकेटेड म्हणजे एपीआय असतो. सो these are the classification of the elixir. ठीक आहे. Next is the Linctus. It is a medicated highly viscous monophasic liquid preparation which is used for the treating the cough. जेव्हा आपल्याला कफ होतो तेव्हा हे लिंक्टस आपण यूज करतो. ते काय आहे हायली विस्कस. जसं सिरप विस्कस असतं ठीक आहे तसंच लिंक्टस हे विस्कस नेचर मध्ये असतं पण इज अ मोनोफिजिक लिक्विड प्रिपरेशन. सिरप कसं आहे मोनोफिजिक आहे का बायोफिजिक आहे? मोनोफेजिक. हा तसंच लिंक्टस हे काय आहे हायली विस्कस आहे ऍज लाईक सिरप आणि हे पण मोनोफिजिक लिक्विडोसिस फॉर्म आहे पण हे कशासाठी यूज केलं जातं? इट इज यूज्ड फॉर द ट्रीटिंग द कफ. ठीक आहे. कफ जेव्हा होतो त्याचं कफ होतो तेव्हा हे लिंक्टस यूज करतो. मला एखादं एक्झाम्पल माहित आहे का? माहित आहे का? कोडिंग लिंक्टस द एक्झाम्पल ऑफ द लिंक्टस. हे कसं असते ह्याच्यामध्ये पण स्वीटनिंग एजंट असतात फ्लेवरिंग एजंट्स असतात. ठीक आहे. is prescribed for the relieve the cough or it is used for the treating the cough. ठीक आहे. समजलं का? सिरप म्हणजे काय? सिरप इज अ नियरली सॅच्युरेटेड हायली विस्कस aqueous solution of the sugar or the aqueous solution of the sucrose. In this, to prepare the simple syrup according to the IP, use the 66.67% weight by weight for the preparing the 100 ml of simple syrup and for the 100 ml of the simple syrup according to the USP use the 85% weight by the volume सुक्रोज. ठीक आहे. एलिक्झर्स म्हणजे काय त्यामध्ये काय आहे हे एक क्लीन सोल्युशन आहे त्यामध्ये हायड्रो अँड अल्कोहोलिक म्हणजे वॉटर अँड अल्कोहोल लिक्विड मिक्स असते अँड फॉर द ओरल यूज. ठीक आहे. नेक्स्ट इज अ लिंक्टस. इट इज अ स्वीट orally administered a highly viscous monophasic liquid dosage form which is used for the treating the cough or it is also means it is a prescribed for the relieve the cough. Okay. What is the example of the linctus?
आता काय सांगितलं मी? Coding This is the example of the link test. Okay. What is the example of the elixir? Compound benzaldehyde elixir. Elixir मध्ये दोन टाइप पडतात, मेडिकेटेड अँड नॉन मेडिकेटेड. नॉन मेडिकेटेडचं एक्झाम्पल आहे कंपाऊंड बेन्झाल्डेहाइड elixir. सेकंड मेडिकेटेडचं आहे ते क्लोरफिनाइलअमाइन elixir. ठीक आहे, डेफिनेशन समजलं का? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, सोपं आहे डेफिनेशन. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागतील किंवा पाठ करायला लागेल. ठीक आहे, हे तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये पण आहे. हे जे आपल्याला हे प्रिपेअर करायचे प्रॅक्टिकल आहे, सिरप, elixir, लिंक टेस्ट. ठीक आहे, डोसेस फॉर्म वर, सगळ्या डोसेस फॉर्म वरती आपल्याला प्रॅक्टिकल आहे, हे प्रिपेअर करायचे आहे. तर ह्याचे व्हिडिओ तुम्हाला जो आपलं प्रॅक्टिकल असेल तेव्हा तुम्ही आपण बघू शकतो, किंवा त्याचं पूर्ण डिटेल मध्ये आपण स्टडी करूया. ठीक आहे, so the next point is the externally used monophasic liquid dosage form. याच्यामध्ये एक्झाम्पल्स हे जे एक्सटर्नली आहेत, एक्सटर्नल मध्ये आता आपण काय बघितले, माउथ साठी हे कशाचे आहेत, माउथ साठी ना. माउथ मध्ये जे मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आपण एक्सटर्नली यूज करतो ते त्याचे एक्झाम्पल आहेत गार्गिल. इज अ मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म which is used in the prevention or the treatment on throat infection. ठीक आहे, जे थ्रोटचं इन्फेक्शन झालं असेल किंवा ते होऊ नये म्हणून आपण जे मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म यूज करतो ते गार्गिल्स. ठीक आहे, जे स्पेशली फॉर द थ्रोट इन्फेक्शन साठी हे प्रिस्क्राइब केलेलं असतं. गार्गिल्स इज द मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म which is used in prevention or the treatment on throat infection. Okay, mouthwash. Mouthwash, it is a monophasic liquid dosage form which is used to the deodorant. Deodorize the buccal cavity and the mouth cavity. आपण जे बकल कॅव्हिटी आहे आपली किंवा माउथ कॅव्हिटी आहे ही वॉश करण्यासाठी जे लिक्विड डोसेज फॉर्म वापरतो त्याला आपण काय म्हणतो, माउथ वॉश म्हणतो. ठीक आहे, माउथ वॉश म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, माहिती आहे का माउथ वॉश? येस मॅम, माहिती आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. आपल्या बकल कॅव्हिटी किंवा आपलं माउथ कॅव्हिटी असते, तोंड आपल्या ज्यातून आपण अन्न खातो, तर ते वॉश करण्यासाठी काय असतं, लिक्विड डोसेज फॉर्म असतं, त्याला माउथ वॉश म्हणतात. ठीक आहे, आपल्या ज्या तोंडातील जो स्मेल येत असेल किंवा ओडर येत असेल तर तो घालवण्यासाठी आपण ही माउथ वॉश वापरतो. ठीक आहे, नेक्स्ट इज अ थ्रोट पेंट. It is aqueous or alcoholic liquid preparation applied in a mucous surface of the throat. It is a more viscous. The throat जे पेंट म्हणजे त्याचा हे aqueous किंवा अल्कोहोलिक लिक्विड प्रिपरेशन आहे जे थ्रोटच्या म्युकस सरफेस वर अप्लाय केलं जातं. ठीक आहे, की जेणेकरून त्याला कोणतंही इन्फेक्शन होऊ नये किंवा होऊ नये याच्यासाठी
आपण हे अप्लाय करतो आणि हे इज मोर फिस्कस असतं, ते जास्त फिस्कस असतं. ठीक आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, थ्रोट पेंट. समजलं का हे डेफिनेशन? येस मॅम. Yes, ma'am. सगळ्याचं एकच असेल की इट इज अ मोनोफिजिक लिक्विड डोसेस फॉर्म अँड विच इज युज्ड. हे ह्याचा यूज वरून ह्याचं पॅड्स पडले बघा, की पार्ट पडले. ठीक आहे, गार्गिल्स आहेत ते थ्रोटच्या इन्फेक्शन साठी प्रिव्हेन्शन आणि त्याच्या ट्रीटमेंट साठी यूज केलं जातं. माउथ वॉश आहे ते बकल कॅव्हिटी वॉश करण्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे, क्लीन करण्यासाठी. आणि थ्रोट पेंट आहे ते म्युकस सरफेस, थ्रोट जे असतो त्याच्या म्युकस सरफेसवर हा अप्लाय केला जातो. प्रिव्हेन्शन ऑफ द इन्फेक्शन. सो इट इज अ माउथ फिस्कस. ठीक आहे, हे माउथ साठी यूज केलेले आहेत. बरोबर आहे. आणि हे एक्सटर्नली, इंटरनल आणि एक्सटर्नल मिक्स करू नका. ठीक आहे, समजते का तुम्हाला? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. डेफिनेशन समजले? ठीक आहे, मी तुम्हाला समजतंय असं कन्सिडर करून नेक्स्ट पॉइंट घेत असते. ठीक आहे, जर कुणाला समजलं नाही तर तो पॉइंट चालू असतानाच विचारत जा. काय प्रॉब्लेम आहे का? कुणाचे डाउट्स काय आहेत का? हा, बोला मॅडम. काय डाउट्स आहेत का? समजले का इथपर्यंत? येस हो मॅम, का समजले. नाही? Yes, ma'am. समजले ना? लिक्विड डोसेस फॉर्म सोपं आहे. हो ना? येस मॅम. आहे का नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. हॅलो मॅम. हा, बोला. इलिक्झरचे एक्झाम सांगता का? कशाचं? इलिक्झर. इलिक्झर मध्ये 2 टाइप आहेत बघा मॅडम. एक नॉन मेडिकेटेड आणि एक आहे तो मेडिकेटेड. ठीक आहे, तुम्ही असं लिहा इलिक्झर, त्यामध्ये त्याचं 2 क्लासिफाय करा. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा मेडिकेटेड, सेकंड लिहा नॉन मेडिकेटेड. ठीक आहे, लिहिले? येस मॅम. हा, आता जे नॉन मेडिकेटेड लिहिले त्याचे एक्झाम्पल लिहा. कंपाऊंड बेन्झाल्डिहाइड, कंपाऊंड बेन्झाल्डिहाइड इलिक्झर. ठीक आहे, हे झालं नॉन मेडिकेटेड इलिक्झरचं एक्झाम्पल, कंपाऊंड बेन्झाल्डिहाइड इलिक्झर. आणि नेक्स्ट आहे तो मेडिकेटेड. मेडिकेटेड इलिक्झरचं एक्झाम्पल लिहा. क्लोरफिनिरामाइन, क्लोरफिनिरामाइन, CHLORPHENIRAMINE, क्लोरफिनामाइन इलिक्झर. त्याच्यात अजून एक एक्झाम्पल लिहा मेडिकेटेड इलिक्झर मध्ये, फ्लोरल हायड्रेट, फ्लोरल हायड्रेट इलिक्झर. ठीक आहे, अजून काय आहे डाउट्स? आणि मॅम लिंकच. कशाचा? लिंकच मॅम. लिंटस ना? येस मॅम. ओके, लिंटसचं एक्झाम्पल आहे कोडिन लिंटस, CODEINE, CODEINE
लिंटस, कोडिन लिंटस. अजून काय डाउट्स आहेत का? नो मॅम. No, ma'am. नो मॅम. ठीक आहे. समजलं का? येस मॅम. सगळ्यांना समजलंय का? Yes, ma'am. येस मॅम. Ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. लेफ्ट कोणी होऊ नका. तुमची प्रेझेंटी घ्यायची आहे. Hello, ma'am. ठीक आहे. Hello, ma'am.